आज आलेले आहे भाऊ कदम आणि ओंकार भोजने। पण आता 9 ते 12 जो शो आहे ना त्यासाठी जी गर्दी बसलेली बाहेर ती तुम्हाला दाखवतो मी। अरे लाईट त्यामुळे तेवढी दिलगिरी व्यक्त करतो आणि नेक्स्ट टाइम प्रयोग लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करू आम्ही इकडे तारीख घेऊन आणि तुमची सेवा करू बस। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आज आहे 31 जानेवारी आणि ना आज जळगावमध्ये माहिती का कोण आलेले? संभाजी नाट्यगृहाला आज आलेले आहे भाऊ कदम आणि ओंकार भोजने। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना यांचं एक नाटक म्हणून येतं आहे, नाटक आहे की करून गेला गाव म्हणून असं काहीतरी यांचं नाटक आहे। तर त्याच नाटकासाठी हे त्यांच्या प्रमोशनसाठी इथे आलेले, जळगावमध्ये बोलवलेले त्यांना आणि तेच आपल्यासमोर काही नाटक सादर करणार आहे। संध्याकाळी 5 ते 8पर्यंत एक शो होता आणि रात्री 9 ते 12 एक शो आहे। तर बस म्हटलं आज रात्री बघायला जाऊ आपण नक्की शो, एक सेल्फी पण काढू, फोटो योगेश दादा आहे ना आपला नक्की करून देईल। तर गाईस मी आहे ना मम्मीला पण विचारलं मम्मी येईल का म्हणून, मम्मी म्हणे ना मला जास्त वेळ बसता येत नाही यार म्हणे, त्रास आहे बटेल बोनचा म्हणून। अच्छा, तर मम्मी त्यामुळे नाही म्हणते यायला। आणि पप्पांना विचारलं होतं, पप्पा पण आज कामामध्ये, तर पप्पा म्हणे मी पण नाही येऊ शकणार, हां जमलं तर नक्की म्हणे, पण वेद तर काय जिथे मी जातो वेद तिथे माझ्या मागे येतो, हजारच असतो तो। त्याला सांगितलं स्कूलला सुट्टी टाकून आपल्याला उद्या गावाला जायचं, चालेल मला। तुझी क्लास आहे घरी आता? हां किती आहे? 8 ते 9। मी बाहेर काहीतरी खायला चालला होता। कुठे काय माहित कुठे, पण म्हटलं जळगावमध्ये आता अशी एक चांगली जागा बघू जिथे की मला आहे ना मस्त काही टेस्ट भेटेल नवीन। चालते का? 8 वाजेपर्यंत नाही सोडणार मग मी तुला, वेळ लागेल। चालेल? किती वाजतील? 9 म्हणजे 8 साडेआठ वाजतील। 8:30? हां जाऊ दे, सॉरी। आला तू शेवटी माझ्या मागे मागे, नाही सांगितलं होतं ना तू? काय तूच घेऊन आला? गाईस अशा ठिकाणी ना मम्मी ना याला आधी पाठवते, नाही दादा जातोय ना तू पण जा, तू पण खाऊन ये, दादा खातोय तर तू पण खाऊन ये, असं नाही की दादाला एकटं पाठव कधी, दादूला पण सोबत घेऊन जा। गाईस बेसिकली आम्ही आहे ना खाण्यासाठी किंवा आहे ना मस्त असं कोल्ड्रिंक, थिक शेक पिण्यासाठी ना असं कॅफेमध्ये जातो, बट आज आम्ही आलेले गाईस स्ट्रीट फूडवर, कारण की ना इथे मी बघितलं ज्यूस बारमधून काहीतरी नवीन आहे आणि तिथे पण तेच भेटतं जे ना मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये भेटतं। तर बस म्हटलं इथे येऊन जाऊ आज, मी जातच होता इथून, वेद पण होता सोबत। पण एक गोष्ट आवडली दादू, दुकानाला सजवल्याबद्दले ना डायरेक्ट दुकानाच्या बाहेर झाडाला लाईटिंग लावलेली, अट्रॅक्ट होतं या माणूस याच्याने, आणि बाहेरच बसून मस्त तुम्ही स्ट्रीटवर बसून खाऊ शकता। काय खातो? पाव। चल आपण आहे ना आता मेन्यू कार्ड बघू आणि मस्त खाऊ काहीतरी। आणि गाईस कोइन्सिडन्सली ना मी बघा कोणाच्या म्हणजे कॅफेमध्ये आलेला आहे, एक स्मॉल स्ट्रीट कॅफेमध्ये आलेला आहे मी। हे दादा आहे, मला कुठे भेटले होते माहिती आहे का? आपलं ज्यूस नेशन, मी एक ब्लॉग शूट केला होता तिथला, हे सुद्धा त्यांचं शॉप आहे। मी कोइन्सिडन्सली आज इथेच आलेला आहे आणि हे म्हणे की हे मी न्यू इथले ओपन केलेलं आहे। दादा कधीपासून ओपन केलं आहे? हे आपल्याला 1.5 महिना झाला आता इथं चालू करून, आणि मग ते आपलं रुबी हॉस्पिटल करतं ते सुद्धा चालू आहे। 3 कॅफे एक सोबत चालवतं आणि तिथे पण एक आकाशवाणी, ते बंद केलं नाही आपण इथे शिफ्ट केलं। हां म्हणजे 2 कॅफे एक आपण सोबत जे आकाशवाणीतलं होतं इकडे शिफ्ट केलेलं आहे आता। मी कोइन्सिडेंटली आज इथे झाला, मला आहे ना जाता जाता हे काही नवीन दिसलं, मला झाडावर लाईटिंग वगैरे दिसली, म्हटलं यार ट्राय करू आज इथे। आणि यांचं शॉप जेव्हा मी इथे आला ना तेव्हा हे बाहेर गेलेले होते, तेव्हा ओळखलं नाही, आता आले मग म्हटलं दादांच्या शॉपवर मी आज आलेलं आहे। वेदला बघा ना काय बिझी, वेद डायरेक्ट एकदम बिझी आहे वेद। दादू काय स्नॅपचॅट? हां तू घेऊन गेला होता मला एकदा मागच्या वर्षी गांधी गार्डनच्या गांधी गार्डनकडे काय? अरे तेच ना ते काय, हां थिक शेक बरोबर, त्याच्यानंतर पण वेद आता ट्राय करणार आहे। गाईस तिकडे बघा ना आपलं ओरिओ मिल्कशेक आणि इकडे कॉकटेल रेडिओ तयार, पाणी येते तोंडामध्ये। झाला ओरिओ शेक दादू, हे फक्त माझ्यासाठी हां, 4 महिन्यानंतर खातोय गाईस।
4 महिने कोण हँडल करू शकतं? मी केलेलं आहे. तुम्ही करू शकता का सांगा? तू करू शकतो का? त्यापेक्षा असते मी केले. कसं काय? तू तरी खाल्लं असेल इकडे तिकडे, मी तरी तेवढं पण नाही खाल्लं. लेट्स गो गाईस. आता मॉकटेल ट्राय करू. ओरिओ शेक तर मस्त होता दादा. ती कोणतं पायनॅपल? ऑरेंज ऑरेंज का? ऑरेंज मोहिटो. ऑरेंज मोजिटो यस. ट्राय करू. पडते 3 लिंबूच्या स्लाइस आणि 1 ऑरेंजची स्लाइस. ते माहिती कसं झालं? हे एकदम गोड आणि हे एकदम म्हणजे आंबट, पण मस्त यार. मोजिटो हे भारी वाटते प्यायला. गाईस तर मला ना खूप दिवसानंतर, दिवस नाही खूप महिन्यानंतर मला ही टेस्ट ट्राय करायला भेटलेली. 4 महिने ऑफकोर्स. तर खूप छान वाटते. आणि तुम्ही पण गाईस इथे येऊन आहे ना हे ट्राय करू शकता. तुम्हाला काय वाटतं मॉकटेल कितीला असेल? बाहेर 100-90 पासून स्टार्टिंग होते. अंडर 50 रुपीज गाईस हे मॉकटेल आहे. दादांनी मला आता इथे सांगितलं म्हणे मी इथे जे मॉकटेल म्हणजे सेल करणार आहे ना स्ट्रीट फूडच्या हिशोबाने मी ते सेल करणार आहे, की असं नाही की 100 रुपये. अंडर 50 रुपीज मी हे मॉकटेल आता ट्राय केलेलं आहे. तर ग्रेट होतं गाईस. तुम्ही येऊ शकता. बजेट फ्रेंडली हे कॅफे. बस फूडमध्ये फक्त फ्राईज आणि सँडविच चालू करणार आहोत आपण. त्यानंतर मॉकटेल जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 50च्या खाली आपण सर्व मॉकटेल देणार आहोत. जे मॉकटेल तुम्हाला मुंबई पुण्याला चांगले 100-200 रुपयाला भेटतात ते आपण बजेट फ्रेंडली करणार आहोत. बरोबर. यस. अंडर 50. आणि शेक्स कसे मग? आणि शेक्स आपले जे आहेत आधीपासून रेट 90 रुपीजला शेक्स आहेत आपल्याकडे. हां. आणि 40 टाईपचे ज्यूस आहेत आपले जे आधीपासून आहेत तसे. ओके. आणि त्यानंतर आपले जे युनिक आयटम ट्राय केलं होतं मी तिथे. कोकोनट क्रश आहे, मोहब्बत का शरबत आहे आपलं. त्या गोष्टी तर आहेत आपल्या रनिंग. बघा मी आता इथे उभाच होतो आणि तेवढ्यात एक सबस्क्रायबर आले भेटायला. कुठून? जळगावचेच? अच्छा. मग कसं काय ओळखलं? व्हिडिओमध्ये नाही आता कसं काय ओळखलं इथे? कॅमेरा. हां. चष्मा भाई अपनी भी पहचान है गाई. जळगाव. पाहिला आणि तिथं ओळखून थँक्यू. तुझं नाव काय म्हटलं? पियुष पांढरे. थँक्यू. लेट्स गो गाईस. मी आता आलेलो आहे छत्रपती संभाजी नाट्यगृह इथे. आणि गाईस भयंकर गर्दी आहे, भयंकर. लिटरली तिकीटसाठी पण. आणि म्हणजे इथे ते तिकीटवाली लाईन आहे. गर्दीचं चित्र ते आलेले आहे ना त्यामुळे एवढी गर्दी आहे. तर यांचं जे नवीन शो किंवा नाटक आहे ना ते हे करून गेले गाव. तर मे बी तसाच काही परफॉर्मन्स ते आज इथे दाखवतील. गाईस जाताना आम्ही मध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे 5 ते 8 एक शो होता. पण आता 9 ते 12 जो शो आहे ना त्यासाठी जी गर्दी बसलेली बाहेर ती तुम्हाला दाखवतो मी. गाईस तर हे चेक करा. रात्रीचे आता वाजलेले बघा 9 वाजणार ते. आणि तो मे बी वाटतं हा पहिला शो संपलेला आहे आणि आता दुसरा शो सुरू होणार आहे. ही गर्दी बघा. म्हणजे खरंच जय श्रीराम. काय म्हणतात बघा. कोण मेन बॉस? मेन नाही थांब इकडे आता आहे. कोण भेटलं इथे? माझा मोठा भाऊ. गरीब माणूस. हे काय होते तिकडे? कुंड्या लावल्या म्हणून मी पहिला शो संपलेला आहे. चेंजिंग रूम त्यांची चेंजिंग रूम आहे ना. चला का? भेटला त्यांच्यासाठी एवढी गर्दी येते. आता दाखवलं ना मी तुम्हाला. त्यांच्यासाठी एवढी गर्दी आहे. इथं काहीच नाही आहे अजून. लोकांना माहिती नाही की म्हणजे मागून फोटो काढायला भेटते त्यांच्यासोबत. जर लोकांना माहिती पडलं ना ही एवढी स्पेस सुद्धा कमी पडेल उभं राहायला. यार फोटो काढायचा आहे. आता कसा काढणार? अरे लाईट अरे यार लाईट ये जा करते काय. गाइस फायनली फोटो आर डन. पण आहे ना गाइस गर्दी एवढी ना तर ते सेलिब्रिटी असतात ना त्यांना पण एकदम प्रेशर यायला लागतं की एवढे सगळेजण त्यांच्या अंगावर येऊन जातात डायरेक्ट फोटो काढण्यासाठी गर्दी करताना. तर दॅट्स वाय एवढा प्रॉब्लेम होता त्यांना पण. ते पण फ्रस्ट्रेट होऊन जातात एवढी गर्दी बघून.
काय करणार आहे, पण बेस्ट झाला, फोटो झाला. लेट्स गो गाईस. काय काय गडचिरोली चलतंय का? गडचिरोली केव्हा परवा काय नाही इकडे येत आहे ना आपलं प्रधानमंत्री जळगावला 5 तारखेला गाईस प्रधानमंत्री इन जळगाव. चल तू भंडाऱ्यावरून आलेला आहे. गाव भंडारा आपला खायचा भंडारा नाही, ते गावावरून आलाय तो पण चालला. आम्ही आता नाटक बघायला चाललेले, नाटक सुरू होतं आहे. पण गाईस बेस्ट थिंग इज की आमचा फोटो झाला, ते महत्त्वाचं आहे. फोटो झाला भाई, ते महत्त्वाचं आहे. आम्ही एवढं आले इथे, एवढी मेहनत घेतली ज्यासाठी. सो हे गाईस फायनली आता आम्ही आलेले नाट्यगृहामध्ये मध्ये बसायला. आणि ना जेवढी इथे आता गर्दी पाहिजे होती ना तशी तर नाही आहे यार. मोस्टली सीट्स खूप खाली आहे इथे त्या साईडला. बाहेर गर्दी बघून आहे ना असं वाटलं होतं की काय उभं राहावं लागतं की काय म्हणून, बट आता गर्दीच नाही. वरती बाल्कनी साईड आहे ती पण खाली असेल, भरली करून फ्रंट साईड भरलेली. आणि तिथे आता नाटक होईल थोड्या वेळात. आणि ना बाहेर खूप जण भेटले, ते बोलले की ना नाटक खूप भारी म्हणे, बघून ये. गेल्या 2 तासापासून लाईटचा प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे. खूप प्रयत्न सगळ्या पद्धतीने चालू आहे, पण शक्य होत नाहीये. तर तुमची दिलगिरी व्यक्त करतो. 2 तास तुमचे वाया गेले, मलाही कल्पना आहे. पण ज्यांना त्या शोचे तिकिटाचे पैसे परत हवे असतील त्यांनी उद्या परवा तेरवा तिकीट दाखवून ऑफिसमधून पैसे घेऊन जायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना तिकीट परत करायचे नसेल की पुढच्या शोमध्ये त्यांना ते तिकिटाची ॲडजस्टमेंट करून देणार आहे. तर ज्यांची तयारी असेल त्यांची. त्यामुळे आजचा शो या लाईटमुळे तर काही होऊ शकत नाही. भाऊ पण या ठिकाणी आहेत, ही सगळी कलाकार मंडळी आहेत. ओंकार दादा आहेत, 1-2 मिनिटं ते आपल्याशी संवाद साधतील. पुढचा शो 9 तारखेला आहे. नियम व अटी लागू. ज्यांना त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायची असेल त्यांनी त्या पद्धतीने सांगा, ते तिकीट दाखवा, मी त्याच्यावर शिक्का मारून तसे ॲडजस्टमेंट त्याच्यात करून देईन. ज्यांनी ऑनलाईन तिकीट काढलेले आहे ऐका एक मिनिट जरा शांत करायला प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला तो करता येत नाहीये. कारण आमचा पण उद्या साताऱ्याला आहे. तर आम्ही आता म्हटलं अजून उशीर होतोय, आम्ही लाईट कधीतरी आता चालू होईल म्हणून, पण शक्यच नाही आहे म्हणतात. तर त्यामुळे तेवढी दिलगिरी व्यक्त करतो. आणि नेक्स्ट टाईम प्रयोग लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करू आम्ही इकडे तारीख घेऊन आणि तुमची सेवा करू. बस एवढं. एवढ्या लांबून आम्ही प्रयोग करण्यासाठीच आलो होतो. आधीचा एक प्रयोग केला, आताही करायची इच्छा होती, कारण एवढ्या लांबून आलं. तुमच्या रसिक प्रेक्षकांचं प्रेम हे आम्हाला हवंच असतं. पण आता तांत्रिक बिघाड एवढा झाला आहे की आम्ही काहीच करू शकत नाही, लाईटच पेटू शकत नाही. तर प्रयोग त्यामुळे कॅन्सल करावा लागतोय. तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही कलाकार मंडळी. आणि पुढच्या प्रयोगासंदर्भात यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. अरे 2 मिनिटं बोला ना. थँक्यू. अरे हा दादा येतो, मी बघतो मध्ये मध्ये. गाईस आता नाटक तर कॅन्सल झालं बिकॉज ऑफ द लाईट. म्हणजे लाईट आहे ना आलीच नाही. जनरेटरवर किंवाचा खेळ सुरू होता. पहिल्यांदा नाटक झालं, ते बरोबर झालं, पण आता नाही झालं नाटक. तर ते दिलगिरी व्यक्त केली त्यांनी स्वतःहून भाऊ कदमने येऊन. परत आले बाकी होते आमच्यासोबत 2-3 जण, त्यांना घेऊन आले. म्हटलं आता तुमच्यासोबत फोटो काढू तुमचा. फोटो आला काय आता नको. नाही, मला तू दिसलीस नाही पहिली गोष्ट. मग ते माझ्या समोर यायला पाहिजे होती तू. गाईस दुसऱ्यांदा धावपळ करून मध्ये गेले होते आणि फोटो काढला, पण लाईट नाही होती. लाईटने आज एवढी घाण केली नाही यार, काय सांगू. तेवढ्यात आहे ना एक ते सोफाचा छोटासा होतं बसायसारखं, जो कोपरा आहे भाई, जोरात बसला, पायाला डायरेक्ट रक्त निघतं. एवढं तेवढं तर चालत राहतं. लाईटाने आज खूप घाण केलं. नाटक पण नाही बघू दिलं ना, नीट फोटो निघाला. हां पहिले आले होते, पहिले भारी फोटो निघाला. आता तर सिंगल फोटो काढायला गेले होते, म्हटलं सिंगल काढू. लाईटने घाण केली. आपलं नशीब चांगलं आहे भाई या गोष्टीमध्ये. आपल्या 2 जणांचं आम्ही गेलो.
आमच्या दोघांचं लाईट मध्ये फोटो काढले आम्ही. हा तुम्ही काढले का? आयफोन मध्ये. आयफोन मध्ये. तू काढले? तुझा आयफोन नाही. मस्त आम्ही फोटो काढले. यांना विचारा अंधारात भेटले फोटो. आम्ही अंधारात फोटो काढले पण आम्हाला ओंकार दादा भेटले, भाऊ दादा भेटले. भाऊ दादा भेटले. भाऊ दादा कोण आहे? भाऊ कदम ओळखता मी. भाऊ दादा कोण आहे यार? पण भेटलो. मला आहे ना खरंच लाईव्ह नाटक बघायची इच्छा होती त्यांची. नाटक पाहायची इच्छा होती खरंच. चालेल. तर गाईस रात्रीचे ना आता किती वाजलेले? 11. हो काका झाले भेटले. हो थँक्यू. चलो सबस्क्रायबर 9:30 की म्हणे 5 मिनटं थांबा. परत 10 वाजता येऊन बोलले 5 मिनटं थांबा. मग ऑडियन्सने का दादा 5 मिनटं आता पण का आता? मग ते 10:30ला येऊन बोलले दादा नाटक कॅन्सल झाले म्हणे. तर एनिवेज मी या व्लॉगला इथे एंड करतो आहे. होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये. जय श्री राधे. बाय बाय.